खेड नगर परिषद आणि घरडा हॉस्पिटल लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचा उद्घाटन सोहळा खेड येथे उत्साहात पार पडला। राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी नगराध्यक्षा माधवी बुटाला, घरडा फाउंडेशनचे विश्वस्त सतीश वेंगोली, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, उपनगराध्यक्ष सतीश चिकडे, भाजप गटनेते रहीम सहीबोले, मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। खेड शहर आणि परिसरातील गरजू रुग्णांना माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हा दवाखाना सुरू करण्यात आला। खासगी दवाखान्यांच्या तुलनेत सर्व तपासण्या आणि उपचारांवर 50% सवलत देण्यात येणार आहे। तब्बल 16 वर्षांनंतर हा दवाखाना पुन्हा सुरू झाल्याने आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। माननीय रामदासभाईंनी खेडच्या विकासामध्ये जी काही पहिली वीट रचली होती त्याच्यामध्ये भर टाकण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि ज्या काही मधल्या कालावधीमध्ये 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या काही सुविधांचा अभाव खेड शहरामध्ये जाणवत होता किंवा जे काही विकासाचे प्रकल्प किंवा जनतेच्या सुविधाकरता असलेली प्रकल्प बंद होती ती पुन्हा चालू करण्याकरिता आम्ही प्रयत्नशील होतो। जनतेने जो काही कौल दिला, जो काही आम्हाला मागच्या निवडणुकीमध्ये जो काही निकाल दिला 21-0 म्हणजे जनतेच्या अपेक्षा आमच्याकडनं आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करतोय। त्याच्यामध्येच आज हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे दवाखाना जो खेडच्या नागरिकांकरता 16 वर्षानंतर आज आपण खुला करतोय। घरडा फाउंडेशन ह्याच्यामध्ये आपल्याला मदत केलेली आहे, पूर्ण मॅनेजमेंट ते इथे चालवणार आहेत आणि परंतु त्यांना देत असताना किंवा ते चालवत असताना इथे जे काही दर आहेत ते सगळे स्वस्त दर आणि अल्प दर आहेत। ते दराची देखील आम्ही खात्री करून घेतलेली आहे। जे काही खाजगी रुग्णालयामध्ये दर आहेत किंवा घरडाच्याच फॅसिलिटीमध्ये खेडमध्ये असलेल्या दुसऱ्या रुग्णालयामध्ये जे काही दर आहेत त्याच्यापेक्षा 50% दर कमी हे ह्या दवाखान्यामध्ये असणार आहेत। म्हणून मला वाटतं जनतेकरिता अतिशय चांगली सुविधा आज आम्ही इथे उभी करू शकलो, ह्याचा आम्हाला समाधान आहे। 16 साल के बाद ये जो हमने खड़ा किया है और हम रिस्पॉन्सिबिलिटी लिया है खेड म्यूनसिपल हॉस्पिटल का, ये हमने इसलिए लिया क्योंकि डॉक्टर गाड़ा जो हमारा फाउंडर है गाड़ा केमिकल का, उसका ये एक ड्रीम था कि हम नागरिक लोग को फ्री ट्रीटमेंट देवें और जितना फ़ायदा लेगा नागरिक इधर का उनका ही भला होगा। तो इनका सब सर्विसेज हमको डायलिसिस, जैसा डॉक्टर फिरोज़ ने बोला, डायलिसिस, एक्सरे, सीटी स्कैन, सब उसको कम्प्लीटली डिस्काउंटेड रेट्स में हमने करना है। ओपीडी 50 रुपये में ओपीडी विद मेडिसिन, ये सब हम ट्राई कर रहे हैं। तो ऐसा स्कीम हम जब फिट करेंगे लोगों के लिए, सबको बेनिफिट लेना आवश्यकता है। तो इसलिए मैं बोल रहा हूँ थैंक यू, और ये सक्सेस होना ही चाहिए। रामदास कदम जी ने बोला है सतीश सर को कि हमने आपको ये देना है, आप सक्सेस इसका करो। तो ये न्योचा ऑलरेडी आया है ऊपर से, तो हमने ले लिया हमारे शोल्डर पर कि ये रेडी करना है। हा नगर परिषद खेड आणि बाई रतनबाई घरडा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे सुरू केलेला हा एक प्रोजेक्ट आहे की आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आज अत्यंत अल्प दरामध्ये, माफक दरामध्ये किंवा योजनेच्या मार्फत देखील अगदी मोफत देखील आम्ही उपचार करण्यासाठी येथे ओपीडी सुविधा, कन्सल्टेशन, ECG असतील, डे केअरचे पेशंट असतील आणि सोबत सॅम्पल कलेक्शन म्हणजे जे काही प्राथमिक उपचार आहेत ते आम्ही ह्या दृष्टीने सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी आमचं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आम्ही सुरू केलेल्या ह्या सेवेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा। अत्यंत माफक आणि अगदी मोफत देखील काही सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे ह्या सगळ्यांचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती।